सगळे पक्ष, सगळे पक्ष नेते, पक्ष प्रमुख हे एकत्र आलेलं काल मला दिसलं आणि जो माझा आत्मविश्वास आहे तो आणखीन दुणावला. ह्याच्यामध्ये राजकारण नव्हतं. सगळ्यांनी मला सांगितलं की सरकार जे काही करतं आहे त्याच्यात आम्ही तुमच्या सोबत आहोत. आम्हाला जे जे काय वाटतं आहे हे आम्ही तुम्हाला सांगतो आहोत आणि आपणही त्यांना सांगितलं कि वेळोवेळी तुम्हाला जे काय जाणवेल ते आपण सांगत राहा. आपण जे जे करता येणं शक्य असेल ते ते सर्व करू. कल सारे विरोधी पार्टियों के नेताओं के साथ हमारी वेगळी बैठक हुई. एकजूट इससे सर्व महाराष्ट्र राजकीय की पक्षांची दिखाई दे रही नेत्यांची है. एका चांगल्या पद्धतीने चांगल्या वातावरणात त्या बैठकीमध्ये मला दिसली. आज खरं म्हणजे मी आपल्याशी बोलताना थोडासा व्यथित आहे. तो व्यथित एवढ्यासाठी आहे एक घटना हुई है जिसको लेकर मैं काफी व्यथित हूं. जे संभाजीनगर आणि जालनाच्या मध्ये त्या रेल्वे मार्गावरती घडलं. आज जो सुबह घटना हुई जालना और औरंगाबाद के बीच में रेलवे रूट पर, एक मनातून असा दुखी झालेलो आहे. मैं अंदर से दुखी हुआ हूं, हे जे मजूर दिल से दुखी हुआ इतर हूं. राज्यातले घरी जायला निघालेले आहेत. आपण त्यांना अनेकदा सांगितलेलं आहे, आजही मी सांगतोय, जो मजदूर घर जाने के लिए निकले हैं अलग अलग राज्यों से, उनको हमने पहले भी कहा है और मैं एक बार फिर उनको कहना चाहता हूं, मी यापूर्वी सांगितलेलं आहे, हम आपके साथ में हैं. मजूर आहेत त्यांची आपण ठिकठिकाणी सोय केलेली आहे. जवळपास 5.5 से 6 लाख सारे मजदूरों की हमने कई जगह पे व्यवस्था की हुई है. उनकी खाने पीने की व्यवस्था की हुई है. जेवणाची खाण्याची सोय त्यांच्यासोबत दिलेली आहे. आपको अपने अपने राज्यों में भेजने के लिए हमारी बातचीत चल रही है. बोलणी सुरू आहेत. इतर राज्यांमध्ये सुद्धा ट्रेन रेल्वे आपण सुरू करून ज्या ज्या राज्यांमधले हे मजूर जिथे जिथे जाऊ इच्छितात तिथे केंद्र सरकार इन मजदूरों को जिस जिस राज्य में जाना है उनसे हमारी बातचीत चल रही है. वहाँ पर ट्रेन या बाकी तरीके से उनको भेजने की तैयारी है हमारी. एक 2-5 दिवसापासून ट्रेन सुरू झालेले आहेत. मुंबईतून सुरू होत आहेत. पिछले कुछ दिनों से ट्रेनें चालू हो गई है. हे करत असताना गर्दी होता कामा नये. जर गर्दी लेकिन ये करते समय भीड़ नहीं होनी चाहिए. आपल्या अवतीभोवती फिरतोय. अगर आप लीड करते हैं इस तरीके की घटना होती है तो ये वापस पूरा बंद हो जाएगा. आणि म्हणून मला असं वाटतं की या सर्व मजुरांना मी सांगतोय, मजदूर आहेत, कर्मचारी आहेत, इतर नागरिक आहेत, कि आपको परेशान होने की कोई आवश्यकता नहीं है. आज तक जिस संयम और संयम आपने जो बनाए रखा है, संयम बनाए रखे. महाराष्ट्र की सरकार पूरी तरह से आपके साथ है. आपका सहयोग हम दोनों के लिए अच्छा रहेगा क्योंकि संकट बहुत ही गंभीर है. जैसे मैंने अभी अभी कहा कि महाराष्ट्र सरकार और जहां भी आप जाना चाह रहे हो उस राज्य की सरकार और केंद्र की सरकार आपस में बात चल रही है. रेलवे की व्यवस्था हो रही है, बस की व्यवस्था हो रही है. जैसे 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 उपलब्धि बढ़ती जाएगी हम आपको बताते रहेंगे. पण हे करताना कुठेही अफवेला बळी पडू नका. कारण कोणतरी सांगते की इथून ट्रेन सुरू होणार, मग ही गर्दी तिकडे जाते. आता काल जे घडलं, आज पहाटे जे घडलं, अत्यंत दुर्दैवी. खरं म्हणजे संभाजीनगर वरून ट्रेन सुरू होत आहेत, ट्रेन सुरू झालेल्या आहेत. पण ही जी लोक होती ती रस्त्याने न जाता रेल्वे रुळावरून निघाली. कारण त्यांना भुसावळला जायचं होतं. आता खरं त्यांना कोणी सांगितलं भुसावळला जायला कल्पना नाही. पण भुसावळला जाताना चालून चालून थकली आणि मध्ये करमाड नावाचं गाव आहे तिथे त्या रेल्वे ट्रॅकवरती बसली. कहा कि आप भुसावल जाइए और रेलवे ट्रैक से जा रहे थे. बसले तिथेच डोळा लागला आणि और ये चल रहे थे थके और रेलवे ट्रैक पर वो रुके. दुर्दैवी घटना है. मी और वहां पर सो गए. ये बहुत ही दुर्दैवी घटना है. सगळ्या घटनेबाबत आणि पुन्हा पुन्हा सांगतो की कृपा करून जिथे आहात और मैं बार बार ये कहना चाहता हूँ, अपील करना चाहता हूँ, ते आपल्या संपर्कात आहे. जसजशी आपली सोय होईल तस तसं आपण तुम्हाला जैसे जैसे आपकी व्यवस्था होगी वैसे वैसे हम आपको भेजते रहेंगे. पण शांती ठेवा, अस्वस्थ होऊ नका, लेकिन कुठेही गडबड गोंधळ करू नका. अत्यंत शिस्तीत आणि संयमाने आपण हे काम करतो आहोत. और डिसिप्लिन से हम ये काम कर रहे हैं. संयम और डिसिप्लिन रखना बहुत जरूरी है. चेकिंग असेल, काही असेल, ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत आणि ते करून आपण ही सगळी व्यवस्था करतो आहोत. दुसरी गोष्ट, गेले 2-3 दिवस मुंबईमध्ये एक अफवा आहे. अफवा काय? पिछले कुछ दिनों से मुंबई में भी अफवाह चल रही है कि मुंबई मिलिट्री के हाथ में, आर्मी के हाथ में दी जाएगी. सगळी दुकानं बंद होणार. लष्कर कशाला पाहिजे? सब दुकान बंद होगी. इस तरीके की अफवाहें फैल रही है. आजपर्यंत मी जे काही केलेलं आहे तुम्हाला सांगून आणि तुम्हाला विश्वासात घेऊन केलेलं आहे आणि तसाच मी करणार. मैंने जो कुछ अब तक किया हुआ है आप सबको बता के मैंने सब काम किया हुआ है. लॉकडाऊन करताना टप्प्याटप्प्याने आपण करत गेलो.
पहिल्या काही गोष्टी बंद केल्या, नंतर काही गोष्टी बंद केल्या, त्याच्यानंतर काही केल्या, असं करत करतच आपण पुढे गेलो. त्याच्यामुळे लष्कराची काहीच गरज नाहीये. आणि मी और तुम्हाला इसके पहिल्या वजह से माझ्या मैं आपको भेटीतच बताना सांगितलेलं चाहता आहे हूँ की कि ही जी अफवाह है, लढाई आहे इसीलिए ह्याच्यामध्ये हमने जवान लॉकडाउन आपण भी सगळेजण आहात. स्टेप बाय हे जे स्टेप किया जवान हुआ आहेत है, ते जिसकी वजह से सरळ यहाँ तसा पर म्हणतात. मिलिट्री पण को हे जे लाने की युद्ध या आहे किसी भी तरीके हे से कुछ आपल्याला करने की लढायचं जरूरत आहे नहीं आणि है. तसं तुम्ही ते लढतात संयमाच्या आणि जिद्दीच्या जोरावरती लढतात. लष्कराची आवश्यकता नाहीये, लष्कर मुंबईत येणार नाही. पण मैं आपको जी बताना एक चाहता आपण हूँ कि काळजी मिलिट्री घेतोय, यहाँ पर नहीं आएगी, आर्मी या यहाँ पर सगळ्या गोष्टी नहीं मला लाई तुम्हाला पुन्हा जाएगी. पुन्हा मी मुद्दामून सांगतोय, कारण आपल्या मनात कुठे गोंधळ गडबड होता कामा नये, गैरसमज तर अजिबात होता कामा नये. मी पहिल्या दिवसापासून सांगतोय की हे संकट गंभीर असलं तरी सरकार खंबीर आहे. मग खंबीरता म्हणजे मैं काय? आपको एक बार फिर काही बताना चाहता दिवसापूर्वी हूँ कि ये पाहिलं असेल, मी संकट स्वतः अगर या गंभीर है, बांद्रा फिर भी कुर्ला मैं आपको कॉम्प्लेक्सच्या बताना चाहता मैदानात हूँ कि गेलो होतो, हमारी जिथे मोठं सरकार आपण कोविड केअर खंबीर है. सेंटर उभारतोय, प्रथम उपचार केंद्र. तसंच रेसकोर्सला उभारतोय, तिथे वरळी डोम मध्ये केलेलं आहे, गोरेगावचे एक्झिबिशन हम लोग ग्राउंड कई मध्ये जगह केलेले पे आहे. इंस्टीट्यूशनल क्वारंटाइन की कदाचित व्यवस्था बांद्रा कर रहे कुर्ला हैं, जैसे कॉम्प्लेक्समध्ये वर्ली के आपण डोम ते में आणखी हमने किया दुप्पट हुआ है, करू, MMRDA आणखीन काही किया हुआ ठिकाणी है. वाढू. कई जगह पे काय हम लोग सगळं इस तरीके करतोय की व्यवस्था कर रहे हैं. की हे संकट रोखताना समजा आपल्याला काही लोकांची सोय त्याच्यात करण्याची आवश्यकता वाटली, प्राथमिक केंद्रामध्ये म्हणजे कोणाला ऑक्सिजन देण्याची गरज लागली, समजा आता जे आपल्याकडे केसेस येत आहेत 80% एसिम्प्टोमॅटिक आहेत पण पॉझिटिव्ह आहेत, मग त्यांना ठेवायचं कुठे, तर त्याच्यासाठी ह्या आपण सोयी वाढवतो आहोत. पण हे हम ये वाढवताना सुविधाएं पुढचा इसलिए बढ़ा रहे हैं पावसाळा क्योंकि सुद्धा लक्षात हमारे घेतला पास जो पाहिजे. केसेस आ रही है उसमें समजा पाऊस पडला, 80% मुंबईचा पाऊस असिम्टोमेटिक तुम्हाला माहिती केसेस हैं आहे, त्रेधातीत और पेट्रोल उनको होतो. कहाँ रखना है, मग ये सवाल त्यावेळेला होता काय है. तो करा, उनके लिए हम ये हॉस्पिटल्स कमी पडता इंस्टीट्यूशन कामा नये. क्वारंटाइन की म्हणून व्यवस्था मी कर रहे स्वतः हैं. केंद्र सरकारला विनंती केली आणि ती मान्य सुद्धा झाली की जिथे जिथे राज्यामध्ये आपल्या केंद्र सरकारच्या ज्या काही यंत्रणा आहेत, मग रेल्वे आहे, बीपीटी आहे, अगदी मिलिटरी सुद्धा आहे, हमने केंद्र सरकार त्यांची से विनती हॉस्पिटल्स की आणि थी कि जो डॉक्टर्स जहाँ जहाँ पर हे जर केंद्र का सरकार आम्हाला की व्यवस्था है, आवश्यकता जैसे लागली उनके तर डॉक्टर्स है, रेलवे के वापरण्याची अस्पताल है, आम्हाला परवानगी तो द्या. जब हमें जरूरत पड़ेगी तो उनकी हे भी हम करणं काही मदद ले गैर सकते नाहीये, हैं, और कारण केंद्र पुढचा सरकार ने ये धोका बात आपल्याला मान ली है. उद्भवणार नाही. पण जर का आवश्यकता लागली तर त्या हॉस्पिटलची आणि डॉक्टर्सची व्यवस्था ही त्यांना आधी सांगून ठेवलेली बरी, की जेणेकरून नंतर धावपळ नको. और इसीलिए हमने आणि त्याच इनकी पद्धतीने जरूरत नहीं पड़ेगी, आणखीन लेकिन एक अगर माझ्या जरूरत मनात पड़े विचार तो आहे, हम पहले से ही कारण हमने आता केंद्र सगळ्या सरकार से यंत्रणा आपल्या बात प्रचंड करके रखी हुई तणावाखाली है. काम करतात. डॉक्टर्स आहेत, नर्सेस आहेत, आपले सफाई कामगार आहेत, आपली महसूल यंत्रणा आहे, पोलीस तर आहेतच. हमारे सारे पोलीस तर अधिकारी, पुलिस पहाऱ्यावरती हो, राहून राहून नर्सेस हो, राहून डॉक्टर्स तणावाखाली हो, थकून जात आहेत. बाकी सफाई काही कर्मचारी आजारी हो, पडत सब लोग काम कर रहे आहेत, हैं. काही पोलीस तर बिचारे मृत्युमुखी पडले, आपल्यासाठी लढताना मृत्युमुखी पडले, आपल्यासाठी लढताना ते आजारी पडतायत. कई तणावाखाली त्यांना पुलिसकर्मी विश्रांती इसमें घ्यायला बीमार पड़े एक हैं, क्षणभर सुद्धा मिळत कुछ नाहीये. लोगों की मौत त्यांना हुई है, सुद्धा लेकिन थकवा आहे, माणसं आहेत ही. आपके लिए डॉक्टर लड़ते सुद्धा हुए माणसं उनकी आहेत, पोलीस ये सुद्धा हुई माणसं है. आहेत. आजारी पडल्यानंतरच बाजूला करणं हा क्रूरपणा ठरेल. त्यांना सुद्धा मध्ये मध्ये कुठेतरी एक विश्रांती देण्याची गरज आहे. आणि त्याच्यासाठी माझ्या मनात एक विचार आहे, तोही आत्ता आपल्याला सांगतो, पण ह्याचा लगेच चुकीचा अर्थ लावू नका. माझ्या मनात असा विचार आहे की केंद्र सरकारला मला सांगायचं आहे की जर का अधिकचं मनुष्यबळ लागलं, ह्या पोलिसांना आम्हाला थोडी विश्रांती देण्याची आवश्यकता लागली, तर काही दिवस पोलिसांना टप्प्याटप्प्याने विश्रांती देऊन त्यांना पुन्हा आणायचं, यांना टप्प्याने विश्रांती द्यायची, पुन्हा आणायचं. समजा काही पोलीस आजारी पडलेत, त्यांना निदान बरे होण्याची तरी वेळ दिली लेकिन पाहिजे. पुलिस बरं कर्मियों पर झाल्यानंतर काफी त्यांच्यातलं दबाव है, थकवा तर गेला काफी पाहिजे. काम तर का दबाव है. तोपर्यंत जर उन्हें अगर अधिकचं आराम मनुष्यबळ लागलं को देने तर की ते केंद्र हमें सरकारकडे जरूरत लगे, आपण कुछ कदाचित दिन के लिए उनको मागणी करू. आराम देने की मग जरूरत ते लगे. मागितल्यानंतर लोक म्हणजे काही जण काय म्हणतील, बघा यांनी लष्कर बोलवलं. लष्कर नाही, पोलिसांच्या बद्दल जर का त्यांचा थकवा किंवा ना त्यांना विश्रांती देण्यासाठी मनुष्यबळ लागलं तर त्याची आपण मागणी करणार आहोत. म्हणून सगळ्या तो बाजूने अगर आपण तयारी करतो आहोत. उन्हें आराम हॉस्पिटलची देने सोय के लिए करतोय, अगर हमें डॉक्टरची सोय लोगों की करतो जरूरत आहोत, पड़े, तब हम पोलीस केंद्र लाईन सरकार त्यांची से सोय करतो आहोत. कुछ मदद मांग सकते पण हैं, हे लेकिन करताना इसका मतलब ये नहीं है कि हम तुमच्या मनात आर्मी कुठेही यहाँ पर लाने के लिए मांग कर रहे हैं. भीती किंवा गैरसमज असता कामा नये. म्हणून हे मुद्दामून तुम्हाला आज सांगतो आहे. या सगळ्या गोष्टी करत असताना आणखीन एक महत्वाचा विषय आहे, परप्रांतीय मजुरांना आपण पाठवतो आहोत. तसंच त्या राज्यात आपने सुना महाराष्ट्र के मुख्यमंत्री उद्धव ठाकरे का संबोधन. उन्होंने खास तौर पर मजदूरों की और जो औरंगाबाद के पास हादसा हुआ है उसका जिक्र किया. उन्होंने काम जो सफाई करने वाले लोग हैं उनकी बात की. मजदूरों की घर वापसी की समस्या पर सरकार गंभीर है. आप अपनी जगह पर रहे, इंतजाम का इंतजार करें. इंतजाम किए जा रहे हैं, ट्रेन बस से आपको भेजा जाएगा.